नमस्कार मंडळी, शुभ दुपार. तर दुपारचे लगभग 3:30 वगैरे वाजलेत. तर आज ॲक्च्युली आपण गावाकडे आहे आणि चाललो आहे संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते या गावी. तर ॲक्च्युली होळी म्हटलं की सगळीकडे धूमधाम चालू असते. तर आज कळंबस्ते गावचे शिमगे आहेत आणि कळंबस्ते गावचे शिमगे हे तेरशीचे शिमगे असतात. जसे पौर्णिमेचे आणि भद्रेचे तसे तेरशीचे. तुरळगावचा तुम्ही शिमगा बघितला तो पण तेरशीचा, तसाच कळंबस्ते गावचा शिमगासुद्धा तेरशीचा असतो. तर संध्याकाळी होम लागेल 6:30-7ला. तर आत्ता आपल्याला थेट जायचं आहे कळंबस्ते या गावी. संगमेश्वरला जाताना ॲक्च्युली गाव लागतं. ते आपल्या गावापासून साधारण एक 10-12 किलोमीटर अंतरावरती कळंबस्ते गाव आहे. तर बंटी आहे सोबत. बंटी आणि मी चाललेलो आहे तिकडे. तर जरा फ्रेश वगैरे होतो आणि मग निघूया. अशा रीतीने म्हणजे आपण फणसवण्यामध्ये आलो आहे. राईट मारला असता तर संगमेश्वर, लेफ्ट मारला की कळंबस्ते उमरे. ॲक्च्युली उमरे गावचा जो शिमगा आहे तो दुपारी असतो. तर त्याला तर यावर्षी येता आलं नाही, पण नेक्स्ट टाईम ट्राय नक्कीच करू. तर आत्ता आपण चाललेलो आहे कळंबस्ते गावच्या शिमग्याला. म्हणजे मी पहिल्यांदाच चाललो आहे खरं तर. कधी लहानपणी एकदा गेलेलो आठवतं आहे, पण आता समजायला लागल्यास पहिल्यांदाच चाललो आहे. तर चला आज कळंबस्ते गावचा शिमगा पण बघून घेऊया. प्रत्येक गावचा शिमगा म्हटलं ना तर वेगवेगळी परंपरा असते, वेगवेगळा उत्साह असतो आणि चाकरमान्यांची तेवढीच हजेरी असते. तर इकडे राईट साईडला वाडा वसराड त्या गावाला जाऊ शकतो आणि कळंबस्ते गावच्या बऱ्याचशा वाड्या आहेत, जसे की भेकरेवाडी झाली, विरातवाडी आहे आणि अजून वाड्या असतील. आणि हा एक शॉर्टकट पण आहे बसवनकरवाडी, म्हणजे उमऱ्यामध्ये जायला. तर आपल्याला तिकडे नाही जायचं आहे, सरळ सरळ जायचं आहे. कळंबस्ते गावचं जे ग्रामदैवत आहे त्याच्या अलीकडच्या बाजूसच स्थान आहे. तर तेलीवाडीच्या पुढे ही आली तेलीवाडी. तेलीवाडी क्रॉस केली ना की असा आतमध्ये एक कच्चा रोड जातो. त्या रोडने आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे. रिक्षा चालल्यात आपल्या पुढे 2, पुढे एक बाईक पण आहे. तर हा रस्ता मला पण ॲक्च्युली माहिती नव्हता. एक रिक्षावाले भेटले, त्यांना विचारलं तर ते बोलले की इकडून जावा. बंटी पहिला आलाच काय रे? नाही रे बाबा, कधी तू पण अनोळखीचा आहे. केवढं लांब आहे काय माहिती. बऱ्यापैकी आहे. नाही, रस्ता चांगला आहे, म्हणजे कच्चा आहे पण चांगला आहे. हो हो, गाड्या दिसायला लागल्या. म्हणजे एकाच किलोमीटरवरतीच आहे मला वाटतं. गर्दी तर भरपूर आहे. बघा इकडे सोमाताचं दुकान पण आहे. ओ मम्मीनो, कुठं लक्ष नाही माणसांना. हां, अरे तुरळमध्ये गेलेलो रे. तर मग येता उशीर झाला. तिकडे यायचं ना, 3 वाजता तिकडचा होम लागला. आमच्या लवकरच लागला. मग नाही जमलं. पुढच्या वर्षी डायरेक्ट तिकडेच येतो असं करायला. आता झालं. नमस्कार. बरं आहे. तर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. तर इकडे जरा जत्रेमध्ये फिरूया तोपर्यंत, कारण होम लागायला अजून टाईम आहे. 6-6:30ला होम लागतो. सोमादाचं पण इकडे दुकान आहे कुठेतरी, पण एक्झॅक्ट आम्हाला माहिती नाही नेमकं कुठं. फोन लागत नाही ना. नमस्कार. शोधत आलेला तुला. मग काय महिना अजून मला. तर वेळेवर आलेला आहे. त्यातल्या त्यात माड पण आणला आहे, उभा करायचा बाकी आहे. आणि पालखी इकडे ॲक्च्युली पहिली नाचवतात. अरे नमस्कार, कधी आलाय? आलो आहे, 2 दिवस झाले. होय, नमस्कार. हां, तो भेटला वर आहेत. तुम्ही वेगळे आलात का? बाईकने आलात? नाही, रिक्षा आलेला मी. अच्छा, बरे आहेत ना? हां, बरं आहे. चालू आहे काय? होय, तुमच्या इथे आगमन झालंय.
इथे एवढी गर्दी का दिसते? हा, जोरात खरेदी चालली इथे. बोले एवढी गर्दी कसली? एकावर एक फ्री. सर्वांनी नुसतं लुटलंय त्याला. बोले एवढी गर्दी, एकाच दुकानात सगळ्यात जास्त गर्दी आहे ते भांड्याचं दुकान. कुठलं घेऊ आणि कुठलं नाही. हो, नुसती गर्दी झाली. माड तिकडे माड आणलेला आहे सकाळी. तर आत्ता थोड्याच वेळात आहे ना सानेच्या इथे तो उभा केला जाईल. तर प्रत्येक गावच्या थोड्या थोड्या वेगळ्या पद्धती असतात. तसंच आहे आमच्याकडे आदल्या दिवशी आणतात. तुरळमध्ये आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं तर आणतात, तो उभा करतात आणि लगेच होळी लागते. कळंबस्ते गावामध्ये सकाळी आणतात, संध्याकाळी उभा करतात, त्याच्यानंतर होळी लागते. अशा थोड्या थोड्या वेगवेगळ्या पद्धती असतात. तर आज कळंबस्ते गावचा शिमगा पहिल्यांदाच अनुभवतो आहे. छान वाटतं आहे. जत्रा वगैरे मोठी आहे. सोमादाचं पण दुकान आहे. जाऊया जरा नंतर खरेदी करायला. काय खाजा आणि काय त्या लाया लाया वगैरे आहे ते घेऊन जाऊ मग. पालखी नाचून झाले. आता सानेवरती पालखी नेलेली आहे, ठावरली आता. तर तिकडे सर्वजण दर्शन घेतील. आणि आता इकडे लगबग सुरू झाले माडाची. मगाशी आपण माड दाखवला ना, तो तिकडे आणला आहे. तिथून आता नाचत गाजत परत ही सान आहे, सानेच्या इथे आणला जाईल आणि उभा केला जाईल. त्याच्यानंतर इकडे होळी दिसते तुम्हाला, ती होळी लावली जाईल. म्हणजे काळोख होईल. आता साधारण 5:45 वाजलेत. माड आणता 6:30 5:45 वगैरे होतील. आणि त्याच्यानंतर मग होमाची तयारी होईल. होमाच्या वाटला फिरवून ॲक्च्युली माड इकडे आणतील आणि त्याच्यानंतर मग उभा केला जाईल.
तर पूजा झालेली आहे. आता माड उभा केला जाईल. सर्व गावकरी आता एकत्र येतील आणि जे एकीचं बळ असतं कोकणामध्ये बऱ्याच वेळा बऱ्याच सणांमध्ये दाखवलं जातं. त्यातलाच हा एक प्रकार म्हणजे माड, एवढा मोठा माड सर्वजण एकत्र आल्यावर इझिली आणता येतो आणि तो परत उभाही करता येतो. अशी ही एक पद्धत आहे गावच्या शिमग्यातली माड उभा करणं. हे 2 लाकडं क्रॉस केलेत ना त्याला घिगी म्हणतात. त्याच्या आधाराने माड पूर्ण उभा केला जातो. अशा रीतीने माड उभा झालेला आहे. माडाची पूजा चालली आहे. पूजा झाली की मग होम लावायला सुरुवात होईल. माडाची इथे एक छोटी होळी पेटवून आजच्या होळी शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. इथे छोटा होम लावून झाला आहे. तर हे सगळेजण आता कपाळाला वगैरे लावण्यासाठी खास इथेच घेत आहेत. म्हणजे कसं आहे इकडे जेव्हा होळी लागते त्याच्यातून काढायला नको, कारण ही होळी पण मोठी आहे बऱ्यापैकी.
हां पालखी घेऊन फेऱ्या मारतील. अच्छा, नवरे मुलगे येतात का? नवीन नवरे? हां, नवीन नवरे. अच्छा, खास पद्धत आहे. ओम लागल्यानंतर जी पालखी आणली जाते ती नवीन नवरे आणतात. त्यांच्या पाठून नवरी पण असतात का? नवरी मुली पण येतात. ओके. आणि पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी माडाजवळ बसेल. अच्छा, ओके. आता पालखी येईल. मगाची पालखी नाचत होते, तर आता नवीन नवरे आहेत ते पालखी होमावटले 5 गोवऱ्या मारतील. ओम कसला वर जातोय बघा एकदम. समाधान झालं. नवीन नवरदेव पळतात पळू द्या. ओम आणि सहान तर दोन्हीच्या वाटले पूर्ण ही पालखी जी फेरी आहे ती घ्यायची असते. अच्छा, 5 फेऱ्या ना हो. इंटरेस्टिंग अशा या पद्धती असतात प्रत्येक गावामध्ये. त्यातली ही एक पद्धत. आमच्याकडे ॲक्च्युली पालखी तर मानकरी गावकरीच आणि मानाचे मानकरी फिरवतात आणि नंतर मग नवरे मुलगे फक्त ह्याच्या वाटले फेऱ्या मारतात आणि नारळ टाकतात. इकडे थोडी वेगळी पद्धत आहे. घोडे पळताय. सानेवर जाईल पालखी. सानेवर जाईल परत. हां, आता इथं सानेवरती जाणार. इथं माडाखाली बसणार. अच्छा, माडा काय ठेवणार? माडाखाली बसणार आणि परत तिथे नमन होणार. ओके, छोटं नमन होणार. नमन झाल्यानंतर मग काय नवस वगैरे होणार. अच्छा, माडा खालीच होणार काय? माडाखाली होणार. ओके. आणि इथे खरं म्हणजे हे माडाखालचं जे सर्व आहे ना, हां, एकदम म्हणजे ओके. एक खरोखरचा असा आहे. अच्छा, माडाखाली पालखी बसली. माडाखाली पालखी आली. ओके. आता तिथे सर्व नवस वगैरे असणार ते होणार. ते तिथे होते. आणि आपला जे आहे इच्छा पूर्ण, ज्याची कोणाची इच्छा पूर्ण नाही झाली इथं जर नवस बोललेलं आहे मनापैकी पूर्ण होणारच. जास्तीत जास्त 99% म्हटलं तरी चालेल. हां, होणारच. झालेले आहेत. ओके. असा आणि आता हा सगळ्यांना परिचय आहे. अच्छा. पोचपावती सगळ्यांचे आपल्याला सगळे सांगतात ज्यावेळेस कधी त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस आपण तुम्ही की नवस बोलतो की बाबा मी बोललो होतो मला पूर्ण झाला तेव्हा आम्हाला कळतं की यांचं पूर्ण नवस झालेलं आहे. तुम्ही आता आमच्या पुऱ्या गावामध्ये ज्यावेळेस पूर्ण पालखी फिरते त्यावेळेस परिपूर्ण आम्ही तुम्ही बघाल ना तर 80 ते 90% असाच नवस आलेला की मी नवस बोललो होतो आणि पूर्ण झालाय. झाले. ते शेवटी देवाचे बोलतात ना, श्रद्धा महत्वाची असते प्रत्येक ठिकाणी. थँक्यू.
तर असं हे आता पालखी आता माडाखाली आले. आता सर्वजण पाय वगैरे पडतील आणि नवस वगैरे बोलले जातात. जसं आता हे गावातले काका होते त्यांनी सांगितलं आहे. लेकिन अजून कसं वाटलं? मस्त मजा आली. दमलं नाही ना? भारी प्रथा आहे तुमची. आमच्याकडे फक्त फेऱ्या मारतात आणि नारळ लागतात. हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे. तर आपल्यासोबत कळंबस्ते गावचे गुरव आहेत, लिंगायत ना? नाव कसं पूर्ण? अनिल लिंगायत. अनिल लिंगायत. तर मगापासून भरपूर गप्पा झाल्यात आणि हे खास म्हणजे 4 दिवसापासून तुम्ही म्हणजे कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होते यावर्षी होळीला बोलवायचं. तर कॉन्टॅक्ट काय झालं नव्हतं तरीसुद्धा मी आलो. देवाची कृपा. 4 दिवसापूर्वीच आम्ही आमच्या फॅमिलीबद्दलच आम्ही माझा व्हिडिओ आवर्जून बघतात त्याबद्दल थँक्यू. आणि पहिली गोष्ट सगळ्यात म्हणजे आम्ही मटण मच्छी न खाणार असून पण आम्ही आवर्जून माशांचे व्हिडिओ जास्त बघता त्यासाठी थँक्यू. पूर्ण फॅमिली बघतात. नमस्कार. या इथे. आवडतात ना व्हिडिओ? प्रेम राहू द्या नेहमी. काय परत भेटू उद्या बोलतायत ते चिमण्याला यायचंच पण वेळ काढून बघूया आम्ही येऊ. त्याच्यानंतर केव्हाही आलात तरी चालेल. हां चालेल. ॲक्च्युली परवा आमचा माड आहे ना त्याची पण तयारी असेल राहते थोडी तरी पण बघूया हो वेळात वेळ काढून. हां थँक्यू. चला निघतोय आता. सांगेन. होय 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 नक्की. चला मंडळी फायनली घरी आलो आहे. मस्त असा शिमगा झाला आणि कळंबस्ते गावचा शिमगा मी पहिल्यांदाच गेलेलो. मस्त परंपरा आहेत आणि छान वाटलं. सगळ्या शिमगोत्सवाला प्रत्येक गावामध्ये आहे ना एक उत्साह असतो. तो इकडे पण तसाच होता आणि छान पद्धतीने माड उभा करण्यात आला. त्याच्यानंतर होम लागला. त्याच्यानंतर नवीन नवरे असतात तर ते पालखीच्या भोवऱ्या असतात ते घेतात. तर हे सगळं इंटरेस्टिंग होतं. तर बघूया. तर छान असा कळंबस्ते गावचा शिमग्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणलेला आहे. तर आता घरी आलो आहे मी. यायला 8:30 वगैरे वाजले. ॲक्च्युली उशिरा होम असतो यांचा. 7:30 पावणे 8ला आम्ही तिथून निघालो आणि 8:30 पावणे 9ला वगैरे घरात आलो. फ्रेश वगैरे मस्त झालो. तर चला मंडळी आतापुरतं तरी हा व्हिडिओ इथे थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. भेटूया परत एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.